नमस्कार मित्रमैत्रिणींनो, SK बुक समरी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. महान लेखक नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिचच्या मागील व्हिडिओ चॅप्टरमध्ये आपण लीडरशिपचे महत्त्वाचे गुण पाहिले. तसेच आपण हे सुद्धा पाहिले की लीडरने अपयशी होण्याचे कारणे पाहिले. त्याचबरोबर कोणकोणत्या क्षेत्रात लीडरशिपसाठी संधी उपलब्ध आहेत हे पाहिले. तर आता आपण चॅप्टर नंबर 10 ला सुरुवात करत आहोत. चॅप्टर नंबर 10B आहे. चॅप्टरचे नाव आहे सेवांची मार्केटिंग करण्याची नवी पद्धत. मित्रांनो, लक्ष देऊन ऐका, कारण हा चॅप्टर आपल्या सर्वांसाठी खूप खूप महत्त्वाचा आहे. फक्त चॅप्टर नंबर 10Bच नाही तर या पुस्तकाचे सर्व चॅप्टर खूप महत्त्वाचे आहेत. तर सुरुवात करूया. जे लोक भविष्यात आपल्या सेवांची मार्केटिंग अधिक चांगल्या पद्धतीने करू इच्छितात त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की नियोक्ता आणि कर्मचारी म्हणजेच इंग्लिशमध्ये एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई यांचे नाते आता पूर्वीसारखे राहिलेले नाही, ते बदललेले आहे. भविष्यात नियोक्ता आणि कर्मचारी यांच्यातील नाते भागीदारी म्हणजेच पार्टनरशिप स्वरूपाचे असेल. नियोक्ता व कर्मचारी ज्या जनतेला ते सेवा देतात ती वैयक्तिक सेवांच्या मार्केटिंगच्या या नव्या पद्धतीला काही कारणामुळे नवी असे म्हटले जाते. पहिले कारण म्हणजे भविष्यात नियोक्ता आणि कर्मचारी हे दोघेही सहकारी किंवा एकत्र काम करणारे मानले जातील, ज्यांचा व्यवसाय म्हणजे जनतेला अधिक चांगली सेवा देणे. जुन्या काळात नियोक्ता आणि कर्मचारी आपापसातच सौदेबाजी करत असत, जेणेकरून एकमेकांकडून जास्तीत जास्त फायदा मिळवता येईल आणि अंतिम विश्लेषणात हा फायदा प्रत्यक्षात तिसऱ्या पक्षाचा म्हणजे ज्या जनतेला ते सेवा देत असत याचा विचार ते करत नसत. आज सभ्यता आणि सेवा म्हणजेच एटिकेट आणि सर्व्हिस हे व्यवसायातील लोकप्रिय शब्द झाले आहेत आणि हे शब्द त्या व्यक्तीला लागू होतात जी नियोक्त्यापेक्षा स्वतःच्या वैयक्तिक सेवांची अधिक प्रभावी मार्केटिंग करते. याचे कारण असे की अंतिम विश्लेषणात नियोक्ता आणि त्याचा कर्मचारी दोघेही ज्या जनतेची ते सेवा करतात त्यांच्याच वतीने कामावर ठेवलेले असतात. जर ते चांगली सेवा देण्यात यशस्वी झाले नाही तर त्यांना सेवा देण्याची संधीच मिळणार नाही. यानंतर आता आपण QQS रेटिंग म्हणजे काय आहे त्याबद्दल पाहूया. सेवांच्या प्रभावी मार्केटिंग मध्ये यश मिळण्याची कारणे स्पष्टपणे आणि सविस्तरपणे सांगितली गेली आहेत. जोपर्यंत या कारणांचा अभ्यास आणि विश्लेषण केले जात नाही आणि जोपर्यंत ती नीट समजून घेतली जात नाहीत तोपर्यंत कोणताही माणूस आपल्या सेवांची प्रभावी आणि कायमस्वरूपी विक्री करू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीने आपल्या वैयक्तिक सेवांचा सेल्समन असले पाहिजे. सेवेची गुणवत्ता म्हणजेच क्वालिटी, प्रमाण म्हणजेच क्वांटिटी आणि स्पिरिट म्हणजे भावना किंवा दृष्टिकोन हे मोठ्या प्रमाणात पगार आणि नोकरीतील टिकाव ठरवतात. वैयक्तिक सेवांची प्रभावी मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही QQS फॉर्म्युला स्वीकारला पाहिजे आणि तो पाळला पाहिजे. क्वालिटी प्लस क्वांटिटी प्लस स्पिरिट इज इक्वल टू आयडियल सर्व्हिस म्हणजेच मराठीमध्ये गुणवत्ता अधिक प्रमाण अधिक सहकार्याची योग्य भावना बरोबर सेवेची आदर्श सेल्समनशिप हा QQS फॉर्म्युला लक्षात ठेवा किंवा त्याहूनही अधिक करा. त्याची सवय लावा. चला आता आपण या फॉर्म्युल्याचे विश्लेषण करूया जेणेकरून त्याचा अर्थ आपण अचूकपणे समजून घेतला आहे याची खात्री होईल. नंबर 1 क्वालिटी म्हणजेच सेवेची गुणवत्ता म्हणजे आपल्या पदाशी संबंधित प्रत्येक तपशिलात सर्वोत्तम, प्रभावी आणि कार्यक्षम पद्धतीने काम करणे म्हणजेच इंग्लिशमध्ये इफेक्टिव्ह आणि इफिशियंट पद्धतीने काम करणे. तसेच मनात नेहमीच अधिक कार्यक्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवणे. नंबर 2 क्वांटिटी सेवेचे प्रमाण म्हणजे आपल्या क्षमतेनुसार पूर्ण सेवा देणे. सेवेचे प्रमाण वाढवणे हेच तुमचे ध्येय असले पाहिजे. सराव आणि अनुभव आणि इंग्लिशमध्ये प्रॅक्टिस आणि एक्सपिरियन्स यांच्या माध्यमातून तुम्ही तुमची क्षमता आणि कौशल्य विकसित करू शकता. इथे पुन्हा एकदा सवय या शब्दावर भर दिला जात आहे. नंबर 3 स्पिरिट म्हणजे भावना. सेवेची स्पिरिट किंवा भावना म्हणजे सौजन्यपूर्ण, समन्वय साधणारे वर्तन ज्यामुळे सोबत काम करणाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते. फक्त सेवेची गुणवत्ता आणि प्रमाण पुरेसे नसते की ज्यामुळे तुमच्या सेवेचा कायमस्वरूपी बाजार तयार होईल. तुम्ही सेवा कोणत्या भावनेने करता आणि सेवा करताना तुमचे वर्तन कसे असते हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याचा परिणाम केवळ सेवेच्या मोबदल्यावरच होत नाही तर नोकरीच्या कालावधीवरही होतो. अँड्र्यू कार्नेगी यांचे मत. अँड्र्यू कार्नेगी यांनी या मुद्द्यावर खूप भर दिला होता. त्यांचे म्हणणे होते की वैयक्तिक सेवांच्या मार्केटिंग मधून यशाकडे नेणाऱ्या घटकांमध्ये इतर सर्व घटकांच्या तुलनेत हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे.
त्यांनी समन्वयपूर्ण वर्तनाची गरज वारंवार अधोरेखित केली. कार्नेगी यांनी या गोष्टीवर विशेष भर दिला की त्यांनी कधीही अशा व्यक्तीला नोकरीवर ठेवले नाही जी समन्वय आणि सहकार्याच्या भावनेने काम करू शकत नव्हती. मग त्या व्यक्तीच्या कामाची गुणवत्ता कितीही उत्कृष्ट असो किंवा कामाचे प्रमाण कितीही जास्त असो, लोकांनी सौजन्यशील असावे यावर कार्नेगी यांनी भर दिला. हे गुण किती महत्त्वाचे आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी अशा अनेक लोकांना जे त्यांच्या निकषावर उतरले खूप श्रीमंत होण्यासाठी मदत केली. जे लोक त्यांच्या निकषावर उतरू शकले नाही त्यांना आपली जागा इतरांसाठी रिकामी करावी लागली. विनम्र व्यक्तिमत्वाचे महत्त्व यासाठी अधोरेखित केले जाते की या घटकांमुळेच तुम्ही योग्य भावनेने सेवा देऊ शकता. जर तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक असेल आणि तुम्ही सेवाभावाने काम करत असाल तर या गुणामुळे अनेकदा सेवेच्या गुणवत्ता किंवा प्रमाणातील उणीवही भरून निघते. सौजन्यपूर्ण वर्तनाची जागा कोणतीही गोष्ट घेऊ शकत नाही. तुमच्या सेवांची कॅपिटल व्हॅल्यू ज्या व्यक्तीचे उत्पन्न पूर्णपणे वैयक्तिक सेवा विकून मिळते ती व्यक्ती त्या व्यावसायिकासारखीच असते जी ती वस्तू विकतो. तसेच त्या व्यक्तीवरही तेच वर्तनाचे नियम लागू होतात जे वस्तू विकणाऱ्या व्यावसायिकावर लागू होतात. या मुद्द्यावर भर देण्याचे कारण असे की वैयक्तिक सेवा विकून पैसे कमावणारे बहुतेक लोक अशी चूक करतात की त्यांच्यावर वस्तू विकणाऱ्या व्यावसायिकासारखे वर्तनाचे नियम लागू होत नाहीत. आता फक्त घेणारे म्हणजेच गो गेटर यांचे दिवस संपले आहेत. आता देणारे म्हणजेच गो गिव्हर यांचे दिवस आले आहेत. तुमच्या मनाची खरी कॅपिटल व्हॅल्यू काय आहे हे तुम्ही त्या उत्पन्नावरून ठरवू शकता जे तुम्ही आपल्या सेवांची मार्केटिंग करून कमावता. पैसा मनापेक्षा अधिक मौल्यवान नाही. अनेक वेळा मन हे पैशापेक्षा अधिक मौल्यवान असते. जर प्रभावी मनाची म्हणजेच इफेक्टिव्ह माइंड योग्य आणि परिणामकारक पद्धतीने मार्केटिंग केली तर ते भांडवलाचा असा अधिक प्रभावी प्रकार ठरते ज्याची गरज वस्तू विकणाऱ्या व्यवसायात असते. मन हे भांडवलाचे असे रूप आहे की जे मंदीच्या काळात कायमस्वरूपी अवमूल्यन म्हणजेच डेप्रिसिएशन होत नाही. ना ते चोरले जाऊ शकते ना खर्च करून संपवता येते. इतकेच नाही तर व्यवसायासाठी लागणारा पैसा देखील काबिल मनाशी जोडला गेला नाही तर तो धुळीच्या कणासारखा निरुपयोगी ठरतो. मित्रांनो, इथून पुढील व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. अपयशाची 30 मुख्य कारणे. पुढील कारणापैकी कोणती आणि किती कारणे तुम्हाला मागे खेचत आहेत? जीवनातील सर्वात मोठी विडंबना म्हणजे अनेक लोक मनापासून प्रयत्न करतात तरीही अपयशी ठरतात. आणखी एक विडंबना अशी की बहुतेक लोक अपयशी ठरतात आणि फारच थोडे लोक यशस्वी होतात. एकदा मला हजारो मुलामुलींचे विश्लेषण करण्याची संधी मिळाली आणि त्यापैकी 99% लोक अपयशी गटात होते. माझ्या विश्लेषणातून हे सिद्ध झाले की अपयशामागे 30 मुख्य कारणे असतात. तसेच या विश्लेषणातून 43 मुख्य तत्वे समोर आली ज्यांच्या सहाय्याने संपत्ती जमा करू शकतात. पहिले कारण नुकसानकारक अनुवंशिक पार्श्वभूमी म्हणजेच जेनेटिक पार्श्वभूमी. ज्यांची मानसिक शक्ती कमकुवत आहे अशा लोकांसाठी फारसे काही करता येत नाही. हे तत्वज्ञान पद्धती या कमकुवतीवर मात करण्यासाठी एकच उपाय सुचवते, मास्टरमाइंडची मदत. तथापि हे लक्षात ठेवा की अपयशाच्या 30 कारणांपैकी हे एकमेव कारण आहे जे मनुष्याला सहजपणे सुधारता येत नाही. नंबर 2 चे कारण जीवनात पूर्णपणे स्पष्ट ध्येयाचा अभाव. ज्या व्यक्तीकडे कोणतेही मुख्य किंवा निश्चित ध्येय नाही अशा व्यक्तीसाठी यशाची काहीच आशा नसते. मी ज्यांचे विश्लेषण केले त्यापैकी 98% लोकांकडे स्पष्ट ध्येय नव्हते. कदाचित हेच त्यांच्या अपयशाचे मुख्य कारण होते. नंबर 3 चे कारण आहे सरासरीपेक्षा वर जाण्याची महत्वाकांक्षा नसणे. जो माणूस निराश आहे, पुढे जाण्याची इच्छा नाही आणि किंमत मोजण्याचीही तयारी नाही अशा व्यक्तीकडून यशाची अपेक्षा ठेवता येत नाही. चौथे कारण अपुरी शिक्षण प्रक्रिया म्हणजेच इनकम्प्लीट एज्युकेशन. ही अशी कमतरता आहे जी इतर अनेक गोष्टीपेक्षा सहज भरून काढता येते. अनुभव सांगतो की सर्वोत्तम शिक्षित लोक अनेकदा स्वतः घडवलेले म्हणजेच सेल्फ मेड सेल्फ एज्युकेटेड असतात. केवळ कॉलेजची पदवी म्हणजे शिक्षण नाही. खरा शिक्षित तो ज्याने जीवनात जे हवे आहे ते मिळवण्याची कला शिकली आहे आणि त्या प्रक्रियेत इतरांच्या हक्कांना धक्का पोहोचवत नाही. शिक्षण म्हणजे फक्त ज्ञान नाही, लोकांना ज्ञानाचा उपयोग कसा करतात यासाठी पैसे मिळतात. नंबर 5 चे कारण आत्मशिस्तीचा अभाव म्हणजेच लॅक ऑफ सेल्फ डिसिप्लिन. शिस्त ही
ही स्वतःवर नियंत्रण ठेवल्याने येते. म्हणजेच नकारात्मक गुणांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्या अगोदर स्वतःवर नियंत्रण मिळवा. स्वतःला शिस्त लावणे हे सर्वात कठीण काम आहे. म्हणजे या ठिकाणी आपण आरशासमोर उभे राहिल्यावर तुम्हाला तुमचा सर्वात चांगला मित्र आणि सर्वात मोठा शत्रू एकाच वेळी दिसेल. जर तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकला नाही तर तुम्ही स्वतःकडूनच पराभूत व्हाल. नंबर 6 चे कारण खराब आरोग्य. चांगल्या आरोग्याशिवाय कोणालाही असामान्य यशाची चव चाखता येत नाही. खराब आरोग्याची अनेक कारणे नियंत्रणात आणता येतात. त्याची मुख्य कारणे आपण बघूया. आरोग्यास अपायकारक अन्न मोठ्या प्रमाणात खाणे, वाईट विचारांच्या सवयी, नकारात्मक बोलणे, अतिलैंगिकता किंवा तिचा गैरवापर, योग्य शारीरिक व्यायामाचा अभाव, चुकीच्या श्वसन पद्धतीमुळे स्वच्छ हवेचा अभाव. 7 नंबरचे कारण बालपणीच्या वाईट वातावरणाचा प्रभाव. जसे झाड लहानपणी वाकवले जाते तसेच ते पुढे वाढते. गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या बहुतेक लोकांची मानसिकता वाईट वातावरण आणि बालपणीच्या वाईट संगतीचा परिणाम असते. नंबर 8 चे कारण टाळाटाळ म्हणजेच इंग्लिशमध्ये प्रोक्रॅस्टिनेशन. टाळाटाळ करणे हे अपयशाचे सर्वात सामान्य कारणापैकी एक आहे. टाळाटाळ करणारा माणूस जणू यशस्वी लोकांच्या सावलीत उभा राहून त्यांची संधी कधी बिघडवता येईल याची वाट पाहत असतो. आपल्यापैकी बहुतेक लोक आयुष्यभर अपयशी ठरतात कारण एखादे महत्त्वाचे काम सुरू करण्या अगोदर आपण योग्य वेळेची वाट पाहत राहतो. वाट पाहू नका. वेळ कधीच पूर्णपणे योग्य नसते. तुम्ही जिथे आहात तिथूनच सुरुवात करा आणि तुमच्याकडे जी साधने आहेत त्यांच्याच मदतीने काम सुरू करा. पुढे जात राहिलात की अधिक चांगली साधने आपोआप मिळतील. नंबर 9 चे कारण चिकाटीचा अभाव म्हणजेच इंग्लिशमध्ये लॅक ऑफ पर्सिस्टन्स. आपल्यापैकी बरेच जण सुरुवात करण्यात चांगले असतात पण सुरू केलेली कामे पूर्ण करण्यात कमकुवत ठरतात. शिवाय पराभवाची शक्यता दिसताच अनेक लोक लगेच हिंमत सोडतात. चिकाटी हा पर्याय नसतो, तो मंत्र असतो. जो माणूस चिकाटीला आपला मंत्र बनवतो तो पाहतो की अपयश शेवटी थकते आणि त्यांच्या आयुष्यातून कायमचे निघून जाते. अपयश चिकाटीशी स्पर्धा करू शकत नाही. 10 नंबरचे कारण नकारात्मक व्यक्तिमत्व म्हणजेच निगेटिव्ह पर्सनॅलिटी. नकारात्मक व्यक्तिमत्व असलेल्या माणसासाठी यशाची काहीही आशा नसते कारण तो लोकांना स्वतःपासून दूर लोटतो. यश हे शक्तीच्या वापरातून येते आणि शक्ती इतर लोकांच्या सहकार्य व पाठिंब्याच्या प्रयत्नातून मिळते. नकारात्मक व्यक्तिमत्वाला सहकार्य मिळत नाही. नंबर 11 चे कारण लैंगिक ऊर्जेवर नियंत्रणाचा अभाव. लैंगिक ऊर्जा ही सर्व उत्तेजक ऊर्जांमध्ये सर्वात शक्तिशाली असते. जी माणसाला कामासाठी प्रेरित करते. ती सर्वात तीव्र भावना असल्यामुळे तिचे नियंत्रण आवश्यक आहे आणि परिवर्तन करून ती इतर सर्जनशील मार्गाकडे वळवली पाहिजे. नंबर 12 चे कारण काहीही न देता भरपूर मिळविण्याची अनियंत्रित इच्छा. जुगाराची सवय लाखो लोकांना अपयशी बनवते. याचा पुरावा 1929च्या वॉल स्ट्रीट क्रॅशच्या अभ्यासात आढळते, ज्यावेळी लाखो लोकांनी शेअर्सवर जुगार खेळून पैसा कमवण्याचा प्रयत्न केला होता. नंबर 13 चे कारण योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेचा अभाव. जे लोक यशस्वी असतात ते लवकर निर्णय घेतात आणि निर्णय बदलायचा असेल तर तो फार उशिरा बदलतात. जे लोक अपयशी ठरतात ते निर्णय घेतच नाहीत किंवा फार उशिरा घेतात आणि घेतल्यानंतरही ते वारंवार व पटकन बदलतात. द्विधा मनस्थिती म्हणजेच हेजिटेशन आणि टाळाटाळ हे जुळे भाऊ आहेत. एक जिथे असेल तिथे दुसराही असतो. हे जुळे भाऊ तुम्हाला अपयशाच्या खांबाला बांधून ठेवण्याआधी त्यांना नष्ट करा. नंबर 14 चे कारण आहे 6 मूलभूत भीतीपैकी एक किंवा अधिक. शेवटच्या प्रकरणात या भीतीचे विश्लेषण केले आहे. तुमच्या सेवांची प्रभावी मार्केटिंग करण्या अगोदर तुम्हाला या भीतीवर मात करावी लागेल. नंबर 15 चे कारण विवाहात चुकीचा जीवनसाथी निवडणे. हे अपयशाचे सर्वात सामान्य कारण आहे. विवाहाचे नाते लोकांना अत्यंत जवळ आणते. जोपर्यंत हे नाते सुखद व समन्वय पूर्ण नसते तोपर्यंत अपयश तुमचा पाठलाग करतच राहते. याहूनही गंभीर बाब म्हणजे हे अपयश असे असते ज्यात दुःख आणि वेदना असतात आणि जे महत्वाकांक्षेचे सर्व गुण नष्ट करून टाकतात. 16 नंबरचे कारण अतिसावधपणा म्हणजेच ओव्हर कॉशन. जो माणूस थोडाही धोका म्हणजेच रिस्क घेत नाही त्याला सहसा उरलेलेच मिळते, कारण ज्यांनी धोका घेतला त्यांनी चांगल्या संधी आधीच निवडून घेतलेल्या असतात. अतिसावधपणा जितका वाईट आहे तितकाच कमी सावधपणाही वाईट आहे. दोन्ही टोकांपासून दूर राहा. हे विसरू नका की आयुष्यात धोका हा घटक नेहमीच असतो. नंबर 17 चे कारण व्यवसायात भागीदारांची चुकीची निवड. हे व्यवसायातील अपयशाचे सर्वात सामान्य कारणापैकी एक आहे. वैयक्तिक सेवांची
सेवांची मार्केटिंग करताना तुम्ही असा नियोक्ता निवडताना अत्यंत सावध असले पाहिजे जो तुम्हाला प्रेरणा देईल, स्वतः बुद्धिमान व यशस्वी असेल. आपण ज्या लोकांच्या जवळच्या संपर्कात राहतो त्यांचाच आपण अनुकरण करतो, ज्यामुळे असा नियोक्ता निवडा जो अनुकरण करण्यासारखा असेल. 18 नंबरचे कारण आधीच मत ठरवणे. अंधश्रद्धा हा भीतीचाच एक प्रकार आहे. ती ज्ञानाच्या अभावाची निशाणीही आहे. जे लोक यशस्वी होतात ते आपले मन खुले ठेवतात आणि कोणत्याही गोष्टीची भीती बाळगत नाहीत. नंबर 19 चे कारण व्यवसायाची चुकीची निवड. ज्या कामात एखाद्या व्यक्तीला आवड नाही त्या क्षेत्रात तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही. वैयक्तिक सेवेच्या मार्केटिंग मधील सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे असा व्यवसाय निवडणे ज्यात तुम्ही पूर्ण उत्साहाने स्वतःला झोकून देऊ शकता. नंबर 20 चे कारण प्रयत्नामध्ये एकाग्रतेचा अभाव. सर्व व्यवसायाबद्दल थोडी माहिती असलेली व्यक्ती कोणत्याही एका व्यवसायात तज्ञ होत नाही. तुमचे सर्व प्रयत्न एका ठराविक मुख्य उद्दिष्टावर केंद्रित करा. नंबर 21 चे कारण उधळपट्टीची सवय. उधळपट्टी करणारी व्यक्ती कधीही यशस्वी होऊ शकत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे तो नेहमी गरिबीच्या भीतीत जगतो. आपल्या उत्पन्नातून ठराविक टक्केवारी बाजूला काढून नियोजित बचतीची सवय लावा. वैयक्तिक सेवांच्या विक्रीत व्यवहार करताना बँकेत साठवलेले पैसे तुमच्या धैर्याचा सुरक्षित पाया ठरतात. पैशांशिवाय तुम्हाला जे दिले जाईल तेच घ्यावे लागते आणि ते मिळाल्याने समाधान मानावे लागते. नंबर 22 चे कारण उत्साहाचा अभाव. उत्साहाशिवाय कोणत्याही प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होत नाही. शिवाय उत्साह वेगाने पसरतो आणि ज्याच्याकडे तो नियंत्रित स्वरूपाचा असतो अशा व्यक्तीचे सामान्यतः सर्वत्र स्वागत केले जाते. नंबर 23 चे कारण असहिष्णुता. असहिष्णुता म्हणजे ज्ञान मिळवणे थांबवलेली अवस्था. असहिष्णुतेचे सर्वात धोकादायक प्रकार धर्म, जात आणि राजकीय विचारातील मतभेदांशी संबंधित असतात. नंबर 24 चे कारण आत्मसंयमाचा अभाव. आत्मसंयमाच्या अभावाचे सर्वात जास्त नुकसानकारक प्रकार म्हणजे अन्न, मद्यपान आणि लैंगिक क्रियाशी संबंधित अतिरेक. यापैकी कोणत्याही गोष्टीत अति करणे यशासाठी घातक ठरते. नंबर 25 चे कारण आहे इतरांशी सहकार्याचा अभाव. या एकाच चुकीमुळे अनेक लोक जीवनातील आपले स्थान आणि मोठ्या संधी गमावतात. या कारणामुळे जितके लोक अपयशी होतात तितके इतर सर्व कारणे एकत्रित केली तरी होत नाहीत. ही अशी चूक आहे की कोणताही समजूतदार व्यावसायिक नेता ती सहन करणार नाही. 26 नंबरचे कारण स्वतःच्या प्रयत्नांशिवाय मिळालेली सत्ता. उदाहरणार्थ श्रीमंत लोकांची मुले मुली किंवा इतर लोक ज्यांना संपत्ती वारशाने मिळाली आहे जी त्यांनी स्वतः कमावलेली नाही किंवा ज्यासाठी ते पात्रही नाहीत. ज्या व्यक्तीने स्वतःच्या प्रयत्नातून हळूहळू सत्ता मिळवलेली नाही अशा व्यक्तीच्या हातातील सत्ता यशासाठी धोकादायक ठरते. अचानक आणि सहजपणे खूप पैसा मिळणे हे गरिबीपेक्षाही खूप धोकादायक असते. नंबर 27 चे कारण जाणीवपूर्वक केलेली बेईमानी. प्रामाणिकपणा ही अशी गोष्ट नाही की परिस्थितीच्या दबावाखाली सहजपणे तिची जागा दुसऱ्या गोष्टीने भरून काढता येईल. काही वेळा अशा परिस्थिती निर्माण होतात ज्यावर माणसाचा पूर्ण ताबा नसतो आणि त्या क्षणी एखादी व्यक्ती चूक करू शकते. यामुळे कायमस्वरूपी नुकसान होईलच असे नाही, परंतु जो माणूस जाणीवपूर्वक बेईमानीचा मार्ग निवडतो त्याच्यासाठी कोणतीही आशा उरत नाही. लवकर किंवा उशिरा त्याला आपल्या कर्माचे फळ मिळतेच आणि त्याचा परिणाम असा होऊ शकतो की त्याची इज्जत मातीमोल होते किंवा तो आपले स्वातंत्र्यही गमावतो. नंबर 28 चे कारण आहे गर्व आणि अहंकार. गर्व आणि अहंकार हे धोक्याचे इशारे म्हणजेच लाल दिवे आहेत जे इतरांना दूर राहण्याचा संकेत देतात. हे यशासाठी अत्यंत घातक ठरतात. नंबर 29 चे कारण विचार करण्याऐवजी अंदाज बांधणे. बहुतेक लोक इतके उदासीन असतात किंवा आळशी असतात की योग्य विचार करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व तथ्ये म्हणजेच फॅक्ट्स गोळा करण्याचीही तसदी घेत नाहीत. ते अंदाजावर आधारित कल्पनांवर किंवा विचार न करता घाईघाईने निर्णय घेणे पसंत करतात. 30 नंबरचे कारण आहे भांडवलाची कमतरता. पहिल्यांदा व्यवसायात उतरलेल्या लोकांमध्ये अपयशाचे हे एक सामान्य कारण आहे. त्यांच्या चुका सहन करण्याइतके पुरेसे भांडवल त्यांच्या जवळ नसते. त्यामुळे बाजारात टिकून राहणे त्यांना शक्य होत नाही जोपर्यंत त्यांची प्रतिष्ठा निर्माण होत नाही. नंबर 31 चे कारण आहे अपयशाचे इतर वैयक्तिक कारण. या यादीमध्ये नाही, परंतु ज्यामुळे तुम्ही स्वतः सध्या संघर्ष करत आहात असे अपयशाचे एखादे विशेष कारण येथे लिहा. अपयशाच्या 30 मुख्य कारणामध्ये जीवनातील वास्तवाचे असे वर्णन
वर्णन आहे जे जवळजवळ प्रत्येक त्या व्यक्तीला लागू पडते ज्याने प्रयत्न केला आहे आणि जो अपयशी ठरला आहे. हे अधिक उपयुक्त ठरेल जर तुम्हाला चांगले ओळखणाऱ्या एखाद्या व्यक्तीला ही यादी वाचायला सांगून अपयशाच्या 30 कारणाच्या संदर्भात तुमचे विश्लेषण करून घेता आले तर बघा. तुम्ही हे स्वतः एकटे करून पाहिले तरी काही हरकत नाही, परंतु बहुतेक लोक स्वतःकडे त्या नजरेने पाहू शकत नाहीत. त्या नजरेने इतर लोक त्यांना पाहतात. कदाचित तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल. मित्रांनो, या ठिकाणी चॅप्टर नंबर 10B संपलेला आहे, परंतु चॅप्टर नंबर 10 चा उर्वरित भाग क्रमशः पुढील 10C मध्ये नक्की पहा, कारण या सर्व चॅप्टर मधील महत्त्वाचे कंटेंट आपल्या सर्वांनाच आणि प्रत्येकाच्या आयुष्यातील विविध क्षेत्रात लागू होतात. तर पाहत रहा SK बुक समरी. थिंक अँड ग्रो रिच. नक्की फरक पडत आहे. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. स्वतःची काळजी घ्या. नवनवीन पुस्तके वाचा. खूप मेहनत करा आणि आनंदी रहा.